केळीच्या कार्यक्रमाला नाही, एका गणपतीच्या कार्यक्रमाला नाही, एकाही कोणत्याच कार्यक्रम सुखदुःखाच्या कार्यक्रमाला नाही, 1 रुपयाचं काम नाही. त्यांनी जाहीर सांगावं. आमच्या गावामध्ये त्यांना नवरात्रीच्या काळामध्ये ते एका बचत गटामध्ये गेले होते कार्यक्रम द्यायला. त्यांनी पाकिट पण काढलं होतं. त्यांनी पण प्रश्न विचारले. मी तर नव्हतो बरं का. पण ते म्हणले बाबा आमच्या इथं कामच नाही काही. त्यांनी पाकिट परत खिशात घातले. काय असेल 500-1000 रुपये, काही जास्त नसेल, पण दिलं नाही त्यांनी गावामध्ये. मी जाहीर आहे, मी सरपंच म्हणून डायरेक्ट बोलतो ना. हा भेदभाव का करतात ते? त्यांचा विषय, पण ते नाहीचे. काले आमदार केले उभे राहिले, आमच्या गावामध्ये आलीच नाही. तुम्ही भाग म्हणून आमदार केलं तर काय प्रत्येक गावात तुम्ही जातो ना. आमच्या गावात तुम्ही थांबले का, कोणच्या का आले का? हा आमचा राग आहे. ते काय आमचा त्यांचा बांध शरीर बांध नाही साहेब, त्यांचं वैयक्तिक आमचं काही दुश्मन नाही लागतं. पण ह्या गोष्टीमुळे आम्ही सगळे एकत्र आहे. आणि आमच्या गावाची क्लिअर कट मिटिंग तुम्ही पण पाहिली, सीताराम असं आम्ही विरोध केलं, पण आम्ही आज सगळे एकत्र आलो. 1 मॅन शो. शिंदे गावामध्ये मतदान होईल. चुकून 5-10 मतं मशनीचा काय फॉल्ट झाला तर पडतील. वयस्कर माणसं मिटिंगच झाली ना अतुल 2 महिन्यापूर्वी. अतुल बिंटे शेट बदलणारी ना, पण शेटला विश्वास त्यांच्या मोठा आहे. ते मोठे कार्यकर्ते त्यांचे लग त्यांच्यापाशी ते आहेत. आता काय देवराम शेटच्या खाली काम करायचं का अशा माणसं खाली आम्ही? तुम्ही ज्या वेळेस नेतृत्व घेता, मी सरपंच झालो तर माझ्याकडून गावचा एखादा प्रॉब्लेम असेल तर सॉल्व्ह झाला पाहिजे ना. एखादा कार्यकर्ता अडचण आला का मी त्याच्यात पैसे खाले पाहिजेत मिटवताना.